तर मित्रांनो, सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र अर्जाची छाननी आणि विविध निकषांच्या पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पडताळणी प्रक्रियेनंतर लाखो लाभार्थी महिला अपात्र ठरल्या असताना पात्र महिलांसाठी आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात रखडलेल्या 3 महिन्यांच्या अनुदानाचे एकत्रित ₹4,500 लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासन स्तरावर याबाबत हालचाली देखील सुरू असून अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे. महायुती सरकारने जून 2024 सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा ₹1,500 थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा होता. सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र अर्जांची छाननी आणि विविध निकषांच्या पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली. सध्या पात्र महिलांची संख्या 1,89,00,000 स्थिरावल्याचे सांगितले जात आहे. शासनाने ई-के-वाय-सी उत्पन्न मर्यादा आणि सरकारी नोकरी आणि इतर निकषांच्या आधारे सखोल तपासणी सुरू केली. या प्रक्रियेदरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. तर काही महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. तर काही प्रकरणांमध्ये सरकारी सेवेत असताना देखील स्वतःला अपात्र निकषांबाहेर दाखवून अनुदान मिळवण्याचे समोर आले आहे. काही कुटुंबांचे उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही आढळले. विशेष म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून लाभ घेतल्याची ही प्रकरणे उघडकीस आली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची फेरतपासणी केली. मार्च अखेरपर्यंत तब्बल 68,00,000 महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र शासनाने ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतर एप्रिल महिन्यात अनेक महिलांनी आपली कागदपत्रे अद्ययावत केली. सुमारे 14,00,000 महिलांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपण पात्र असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या घटून आता सुमारे 54,00,000 आली आहे. दरम्यान ई-के-वाय-सी प्रक्रिया वेळेत पूर्ण न झालेल्या महिलांकडून शासनाकडे पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयांकडे अनेक लाभार्थी महिलांनी आज अर्ज सादर केले असून राज्यातील विविध जिल्ह्यातून अशा स्वरूपाच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास आणखी अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. योजनेतील पात्र महिलांना 3 महिन्यांचे रखडलेले हप्ते एकाच वेळी मिळाल्यास आर्थिक अडचणी असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. तसेच ज्यांनी ई-के-वाय-सी मुदतीत पूर्ण केली आहे त्यांना रखडलेल्या अनुदानाचे हप्ते मिळण्याची प्रतीक्षा आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र अर्जाची छाननी आणि विविध निकषांच्या पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पडताळणी प्रक्रियेनंतर लाखो लाभार्थी महिला अपात्र ठरल्या असताना पात्र महिलांसाठी आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात रखडलेल्या 3 महिन्यांच्या अनुदानाचे एकत्रित ₹4,500 लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासन स्तरावर याबाबत हालचाली देखील सुरू असून अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे. महायुती सरकारने जून 2024 सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा ₹1,500 थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा होता. सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र अर्जांची छाननी आणि विविध निकषांच्या पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली. सध्या पात्र महिलांची संख्या 1,89,00,000 स्थिरावल्याचे सांगितले जात आहे. शासनाने ई-के-वाय-सी उत्पन्न मर्यादा आणि सरकारी नोकरी आणि इतर निकषांच्या आधारे सखोल तपासणी सुरू केली. या प्रक्रियेदरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
तर काही महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. तर काही प्रकरणांमध्ये सरकारी सेवेत असताना देखील स्वतःला अपात्र निकषांबाहेर दाखवून अनुदान मिळवण्याचे समोर आले आहे. काही कुटुंबांचे उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही आढळले. विशेष म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून लाभ घेतल्याची ही प्रकरणे उघडकीस आली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची फेरतपासणी केली. मार्च अखेरपर्यंत तब्बल 68 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र शासनाने ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतर एप्रिल महिन्यात अनेक महिलांनी आपली कागदपत्रे अद्ययावत केली. सुमारे 14 लाख महिलांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपण पात्र असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या घटून आता सुमारे 54 लाखांवर आली आहे. दरम्यान ई-के-वाय-सी प्रक्रिया वेळेत पूर्ण न झालेल्या महिलांकडून शासनाकडे पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयांकडे अनेक लाभार्थी महिलांनी आज अर्ज सादर केले असून राज्यातील विविध जिल्ह्यातून अशा स्वरूपाच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास आणखी अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. योजनेतील पात्र महिलांना 3 महिन्यांचे रखडलेले हप्ते एकाच वेळी मिळाल्यास आर्थिक अडचणी असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. तसेच ज्यांनी ई-के-वाय-सी मुदतीत पूर्ण केली आहे त्यांना रखडलेल्या अनुदानाचे हप्ते मिळण्याची प्रतीक्षा आहे. तर मित्रांनो, सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र अर्जाची छाननी आणि विविध निकषांच्या पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली. तर मित्रांनो, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून पडताळणी प्रक्रियेनंतर लाखो लाभार्थी महिला अपात्र ठरल्या असताना पात्र महिलांसाठी आता दिलासादायक बातमी समोर येत आहे. ई-के-वाय-सी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात रखडलेल्या 3 महिन्यांच्या अनुदानाचे एकत्रित ₹4,500 लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शासन स्तरावर याबाबत हालचाली देखील सुरू असून अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा आहे. महायुती सरकारने जून 2024मध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा ₹1,500 थेट आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा होता. सुरुवातीला या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली होती. मात्र अर्जांची छाननी आणि विविध निकषांच्या पडताळणीनंतर लाभार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होत गेली. सध्या पात्र महिलांची संख्या 1,89,00,000वर स्थिरावल्याचे सांगितले जात आहे. शासनाने ई-के-वाय-सी उत्पन्न मर्यादा आणि सरकारी नोकरी आणि इतर निकषांच्या आधारे सखोल तपासणी सुरू केली. या प्रक्रियेदरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. तर काही महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतल्याचे निदर्शनास आले. तर काही प्रकरणांमध्ये सरकारी सेवेत असताना देखील स्वतःला अपात्र निकषांबाहेर दाखवून अनुदान मिळवण्याचे समोर आले आहे. काही कुटुंबांचे उत्पन्न शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक असल्याचेही आढळले. विशेष म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज करून लाभ घेतल्याची ही प्रकरणे उघडकीस आली आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर भूमिका घेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची फेरतपासणी केली. मार्च अखेरपर्यंत तब्बल 68 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र शासनाने ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतर एप्रिल महिन्यात अनेक महिलांनी आपली कागदपत्रे अद्ययावत केली. सुमारे 14 लाख महिलांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपण पात्र असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या घटून आता सुमारे 54 लाखांवर आली आहे. दरम्यान ई-के-वाय-सी प्रक्रिया वेळेत पूर्ण न झालेल्या महिलांकडून शासनाकडे पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयांकडे अनेक लाभार्थी महिलांनी आज अर्ज सादर केले असून राज्यातील विविध जिल्ह्यातून अशा स्वरूपाच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. शासनाने यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास आणखी अनेक महिलांना
योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. योजनेतील पात्र महिलांना 3 महिन्यांचे रखडलेले हप्ते एकाच वेळी मिळाल्यास आर्थिक अडचणी असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. तसेच ज्यांनी ई-के-वाय-सी मुदतीत पूर्ण केली आहे त्यांना रखडलेल्या अनुदानाचे हप्ते मिळण्याची प्रतीक्षा आहे.